जोरदार टाळ्याची आपण दाद देऊया. यानंतर मी महेश देशपांडे डोंबिवली वरून आलेले गझलकारांना आमंत्रित करतो. कल्याण डोंबिवली मनपा येथे उद्यान अधीक्षक पदावरती कार्यरत आहे. या अनाम सावल्या हा कविता संग्रह समग्र प्रकाशन तुळजापूर यांच्यातर्फे 2024 मध्ये ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या हस्ते त्यांचा प्रकाशित झालेला आहे. तसेच माझ्या मनातल्या तुझ्या कविता ही ध्वनिफीत सुद्धा त्यांची प्रकाशित आहे. त्यांना त्यांच्या शेरांमधून आमंत्रित करतो. ते म्हणतात, देहामधल्या कुपीत ताजे भरून वाहे अत्तर, देहामधल्या कुपीत ताजे भरून वाहे अत्तर, पुन्हा नव्याने आयुष्याला लागू पाहे अस्तर, पुन्हा नव्याने आयुष्याला लागू पाहे अस्तर, मावळताना आवरून घे प्रकाश आपुला सारा, मावळताना आवरून घे प्रकाश आपुला सारा, सोडून जाऊ ऐल तीरावर प्राक्तन भरले दप्तर, पुन्हा नव्याने आयुष्याला लागू पाहे अस्तर. मी आमंत्रित करतो महेश देशपांडे. त्याआधी गाडी नंबर MH 44 1710 बाहेर लावलेली आहे, कृपया ती काढावी. नमस्कार. माननीय अध्यक्ष महोदय यांच्या परवानगीने सुरुवातीला एक मधला ॲक्शन आणि त्यानंतर गझल पेश करतो. म्हटलं असं आहे की वाहणाऱ्या वादळाच्या समवेत जात आहे, वाहणाऱ्या वादळाच्या समवेत जात आहे, एक झोका काळजाच्या जवळून जात आहे. स्पर्श कळतो, भास होतो, दुविधा मनास छळते. स्पर्श कळतो, भास होतो, दुविधा मनास छळते. कोण जाणे तीच बहुधा वगळून जात आहे, कोण जाणे तीच बहुधा वगळून जात आहे. वाहणाऱ्या वादळाचा समवेत जात आहे, एक झोका काळजाच्या जवळून जात आहे. गझल घेतो. पापण्यांच्या कोपऱ्यानी ओल अडवावी पुन्हा, पापण्यांच्या कोपऱ्यानी ओल अडवावी पुन्हा. आतल्या माझ्या सरीना, आतल्या माझ्या सरीना, कैद वाटावी पुन्हा. परत यावे दर्शनाला पायरी पाशी तुझ्या, परत यावे दर्शनाला पायरी पाशी तुझ्या. आरतीची धून देहातून वाजावी पुन्हा. या हवेचा माझ इतका, या हवेचा माझ इतका, बरसणारे पांगले. या हवेचा माझ इतका, बरसणारे पांगले. चातकाने पावसाळा, चातकाने पावसाळा,
चातकाने पावसाला हाक मारावी पुन्हा अंगणाच्या कोपऱ्याने अंगणाच्या कोपऱ्याने श्वास घ्यावा मोकळा अंगणाच्या कोपऱ्याने श्वास घ्यावा मोकळा ढेकळांनी झाकलेली ढेकळांनी झाकलेली तुळस बहरावी पुन्हा ढेकळांनी झाकलेली तुळस बहरावी पुन्हा माणसाने आजवर झाडे हजारो तोडली माणसाला सावलीची ओढ लागावी धन्यवाद माणसाला सावलीची ओढ लागावी पुन्हा शेवटचं शेर आहे कागदाची एक बाजू कागदाची एक बाजू खास कोरी ठेवतो कागदाची एक बाजू खास कोरी ठेवतो तू लिहावे नाव माझे तू लिहावे नाव माझे हाक उमटावी पुन्हा तू लिहावे नाव माझे हाक उमटावी पुन्हा पापण्यांच्या कोपऱ्याने ओल अडवावी पुन्हा आतल्या माझ्या सरीना कैद वाटावी पुन्हा कैद वाटावी पुन्हा कैद वाटावी वा 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 जोरदार टाळ्या सरांसाठी अतिशय मुलायम मखमली स्वर